ओके. श्वास दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. टाचा आतल्या दिशेने, कवडे बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात शरीरापासून 2 ते 4 इंच लांब. मान सरळ किंवा सोयीस्कर एका बाजूला कललेली. मन शांत, श्वसन संथ. आपले लक्ष आपल्या डाव्या पायाकडे न्या. डाव्या पायाची बोट पंजा बोटा सैल करा. पोटरी, गुडघा, मांडीचे स्नायू सैल सोडा. उजव्या पायाची बोट पंजा बोटा सैल करा. पोटरी, गुडघा, मांडीचे स्नायू सैल सोडा. कमरेचे, पाठीचे स्नायू सैल सोडा. पोटाचे, छातीचे स्नायू सैल करा. डावा हात, बोट, मनगट सैल करा. कोपर, दंड, खांदा सैल करा. उजव्या हाताची बोट पंजा मनगट सैल करा. कोपर, दंड, खांदा सैल करा. मानेचे, चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. कपाळावरील आड्या काढून टाका. डोळे अर्धवट मिटलेले. बुबुळांवर सुद्धा ताण असतो, तो ताण कमी करा. दात एकमेकावर घट्ट दाबून ठेवू नका, सैल करा. ओठाचे, गालाचे स्नायू सैल सोडा. आपलं संपूर्ण शरीर शिथिल झालं आहे, तरी पण पुढे जर ताण जाणवत असेल तर तो ताण मनाने जाऊन काढून टाका. आपले लक्ष आपल्या श्वासाकडे न्या. श्वास येतोय, श्वास जातोय, त्याची जाणीव करून घ्या. श्वास घेतल्यावर पोट वर येतंय, श्वास सोडल्यावर पोट खाली जातंय. त्या हालचालीशी एकरूप व्हा. श्वास येतो, श्वास जातो, पोट वर येतंय, पोट खाली जातंय. त्या श्वासाशी एकरूप राहा. शरीर जेवढं शिथिल करू तेवढं श्वसन संथ होत जात आहे आपलं. सावधान. श्वास सोडणार आहोत आपण. आपल्याला हाताचा तिसरा प्रकार करायचा आहे. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. सावकाश. दोन्ही हात 1 इंच वर उचला, थोडे खाली घ्या. सावकाश बाजूने गोलाकार फिरवत डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाणार आहोत. अतिशय संथ आणि सावकाश हालचाल करायची आहे. सावकाशपणे दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आल्यानंतर हाताची खुली करणार आहोत. कोपरातून सावकाश दोन्ही हात सरळ ठेवत खुली आकाशाच्या दिशेने घेऊन या. छान. सावकाश खुली पोटाच्या दिशेने घेऊन या. सावकाशपणे खाली आल्यानंतर उजवा हात उजवीकडे, डावा हात डावीकडे, दोन्ही तळहात जमिनीवर टेकून द्या. आता विरुद्ध दिशेने आपल्याला हीच हालचाल करायची आहे. सावकाश दोन्ही हात वर उचला आणि पोटावर आल्यानंतर खुली करा. ती खुली सावकाश वर उचलून घ्या आकाशाच्या दिशेने. खांदे, मान, येथे आपल्याला हलकासा ताण येतो, सुखकारक असा ताण आहे, तो ताण अनुभवा. सावकाश खुली जमिनीवर टेकून द्या. उजवा हात उजवीकडे, डावा हात डावीकडे. संथ आणि सावकाश हालचाल करत बाजूने गोलाकार फिरवत सावकाश दोन्ही हात आपल्याला
कमरेच्या दिशेने घेऊन यायचे आहे. जमिनीपासून समांतर 1 इंच वर उचलत दोन्ही हात आपल्याला कमरेच्या दिशेने घेऊन यायचे आहे. सावकाशपणे दोन्ही हात कमरेच्या दिशेने आल्यानंतर, कमरेजवळ आल्यानंतर जमिनीवर टेकून द्या. आता आपल्याला पायाचा तिसरा प्रकार करायचा आहे. सावकाश पाय जुळून घ्या. टाचा अंगठी जुळलेले दोन्ही हात 1 इंच वर उचला आणि सावकाश बाजूने गोलाकार फिरवत खांद्याच्या रेषेत घेऊन येणार आहोत. खांद्याच्या रेषेत दोन्ही हात आल्यानंतर दोन्ही हाताचे तळवे जमिनीला चिटकून ठेवा. पूर्णपणे जमिनीला चिटकून ठेवल्यासारखे. बाकी मान सरळ. आता आपल्याला डावा पाय वर उचलायचा आहे. गुडघ्यातून पाय सरळ ठेवत जास्तीत जास्त शरीरापासून लांब आपल्याला जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. अंगठा टेकवा. अंगठा टेकवत असेल तर टाच टेकवा आणि मान विरुद्ध बाजूला आपली करली. पायांपासून डोक्यांपर्यंत पूर्णपणे शरीराला ताण येतो आहे. सुखकारक ताण आहे. स्नायूंना पीळ पडतो आहे. त्यामुळे आपल्या शरीराची लवचिकता वाढणार आहे. स्नायूंची ताकद वाढणार आहे. आपली अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होणार आहे. बाकीचं शरीर सहित सोडा. चेहऱ्याचे स्नायू सहित सोडा. सावकाश मान सरळ करा. पाय वर उचलून घ्या. सावकाश पाय जवळ घेऊन या. दोन्ही पाय जुळून घ्या. ही हालचाल आपल्याला उजव्या पायाने करायची. उजवा पाय वर उचला. गुडघ्यातून पाय सरळ ठेवत सावकाश शरीरापासून लांब जास्तीत जास्त जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. मान विरुद्ध बाजूला खाल्ले. उजव्या बाजूच्या पूर्ण स्नायूंना पीळ पडतो आहे. ताण पडतो आहे. सुखकारक अशी स्थिती आहे. अतिरिक्त ताण घ्यायचा नाही. त्रास वाटला तर माझ्या सूचनेशिवाय आसन आपल्याला सोडून द्यायचं आहे त्या स्थितीत आपल्याला राहायचं आहे. सुखकारक अशी स्थिती आहे. छान छान करता आहात. सावकाश मान सरळ. उजवा पाय सरळ करा. सावकाश दोन्ही पाय जुळून घ्या. सावकाश दोन्ही हात 1 इंच वर उचला आणि कमरेजवळ घेऊन या. तळ हात आकाशाच्या दिशेने. छान. यानंतर आपल्याला गुडघ्याची दुसरी हालचाल करायची आहे. त्यासाठी सावकाश दोन्ही हात 1 इंच वर उचला आणि सावकाश बाजूने गोलाकार फिरवत डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाणार आहोत. सावकाशपणे दोन्ही हात वर आल्यानंतर दोन्ही हाताची घडी घालणार आहोत आपण. दंड पोपट दोन्ही हात जमिनीवर टेकून द्या. दोन्ही पाय जोडलेले. टाचा बोट जोडलेले. अंगठी जोडलेले. दोन्ही पाय 1 इंच वर उचला. खूप वर झाले. थोडे खाली घ्या. थोडे पुढे ताणून घ्या आणि सावकाश गुडघ्यातून वाकवत शांतपणे कमरेजवळ घेऊन येणार आहोत. सावकाशपणे कमरेजवळ आल्यानंतर दोन्ही टाचा जमिनीवर टेकवा. पंजे जमिनीवर टेकवा. डावा पाय पूर्णपणे जमिनीवर टेकून द्या. मांडी पोटरी गुडघा जमिनीला टेकलेली. उजवा गुडघा आतल्या दिशेने दाबा. चवडा जमिनीलाच टेकलेला ठेवा. सावकाश मान विरुद्ध बाजूला काढलेली. कमरेचे स्नायू सहित सोडा. पाठीचे स्नायू सहित सोडा. बाकीचे संपूर्ण शरीर सहित सोडा. कंबर
मांडी, गुडघा, मान या ठिकाणी हलकासा ताण येतोय. सुखकारक असा ताण आहे, तो ताण अनुभवा. चेहऱ्याची स्नायू सैल सोडा. संत श्वसन चालू आहे, त्याकडे लक्ष द्या. सावकाश मान सरळ करा, गुडघा सरळ करा, दोन्ही पाय सरळ करा. विरुद्ध बाजूने आसन करायचे आहे आपल्याला. हे उजवा पाय पूर्णपणे जमिनीला टेकून द्या. मांडी, गुडघा जमिनीला टेकून द्या. डावा गुडघा आतल्या दिशेने दाबा. चवडा बोट जमिनीला टेकून ठेवा आणि मान विरुद्ध बाजूला कल्ले. संपूर्ण शरीर सैल सोडा. मन शांत, श्वसन संत. आपले लक्ष आपल्या कमरेच्या स्नायूकडे द्या. कमरेचे स्नायू सैल सोडा. सुखकारक अशी स्थिती आहे, ती अनुभवा. आपले शरीर, स्नायू आपोआप लवचिक होत चालले आहे, त्यांची क्षमता वाढते आहे. संत श्वसन चालू आहे, त्याकडे लक्ष द्या. कुठे ताण जाणवतो, तो ताण अनुभवा. सावकाश मान सरळ. डावा गुडघा सरळ करा, उजवा गुडघा सरळ करा. दोन्ही पाय जोडून घ्या. सावकाश दोन्ही पाय 1 इंच वर उचला आणि सावकाश गुडघ्यातून सरळ करणार आहोत. दोन्ही पाय जमिनीवर टेकून द्या. हात 1 इंच वर उचला आणि सावकाश बाजूने गोलाकार फिरवत कमरेच्या दिशेने घेऊन येणार आहोत. तळ हात आकाशाच्या दिशेने. सावकाशपणे दोन्ही हात कमरेजवळ घेऊन या. दोन्ही हात खाली टेकून द्या. संत श्वसन. यानंतर आपल्याला वज्रासनची साखळी करायची आहे. त्यासाठी शरीर आणि मनाने तयार राहायचं आहे. सावकाश एका कुशीवरून उठून बसणार आहोत आपण. वज्रासन करायचं आहे आपल्याला. सावकाश दोन्ही पाय पाठीमागे, अंगठे एकमेकाला जोडलेली, एकमेकावर नको. टाचा बाजूला. दोन्ही टाचांच्या मध्ये खळग्यामध्ये आपल्याला आपली बैठक टेकवायची आहे. पाठीचा कणा ताठ ठेवा. मान सरळ, डोळे अलगद बंद. सावकाश दोन्ही हाताचे तळवे आपल्याला गुडघ्याच्या पुढे ठेवायचे आहे. दोन्ही हात कोपरातून सरळ. पाठ सावकाश खाली दाबा. मान जास्तीत जास्त पाठीमागे. मान सैल सोडा. कमरेचे स्नायू सैल सोडा. चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. कमरेवर हलकासा ताण येतो आहे, तो ताण अनुभवा. सुखकारक असा ताण आहे, तो ताण अनुभवा. मान पण पूर्णपणे सैल सोडायची आहे. चेहऱ्याची स्नायू सैल सोडायची आहे. सावकाश दोन्ही हात पुढे न्या आणि दोन्ही हाताची कोपरं जमिनीवर टेकवा. दोन्ही हाताची मनगट एकमेकाला जुळून घ्या आणि त्या खळग्यामध्ये आपली हलवटी टेकवा. बैठक वर उचलायची नाही, आहे त्या स्थितीला राहायचं. दात एकमेकावर घट्ट दाबून ठेवू नका. सैल करा. चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. पाठीचे कमरेचे स्नायू सैल सोडा. पोपट
थोडेसे पुढे जर गेले तर ताण आपला अजून वाढला जातो. आपल्याला सुखकारक अशा स्थितीत आपण ताण घेत आहोत. छान. यातून आपल्याला सावकाश डावा पाय पाठीमागे न्यायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवा, चवडा जमिनीवर टेकवा. बाकीचं संपूर्ण शरीर सैल सोडा. मन शांत, श्वसन संथ. चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. श्वासाकडे लक्ष द्या. कुठे ताण जाणवतो तो ताण अनुभवायचा आहे आपल्याला. सुखकारक असा ताण आहे. सावकाश आपल्याला उजवा पाय बाजूला काढायचा आहे. छान. मांडी, गुडघा पूर्णपणे जमिनीला टेकलेला. पोपट आपल्या क्षमतेनुसार पुढे मागे करू शकता. पुढे केल्यानंतर कमरेवर, पाठीवर हलकासा ताण वाढतो. ताण अनुभवा. सुखकारक असा ताण आहे. पाठीचे, कमरेचे स्नायू सैल सोडले तर तो ताण अजून वाढतो. तो ताण अनुभवा. त्यामुळे आपली लवचिकता वाढणार आहे. आपल्या स्नायूंची क्षमता वाढणार आहे. सावकाश उजवा पाय पाठीमागे न्या. दोन्ही गुडघे, टाचा, अंगठे जुळून घ्या. दोन्ही पाय सैल सोडा. मानेचे, पाठीचे, कमरेचे स्नायू सैल सोडा. चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. प्रसन्न मुद्रा. छान वाटत आहे आपल्याला, त्याचा अनुभव घ्या. स्मित हास्य चेहऱ्यावर. सुखकारक स्थिती आहे ती अनुभवा. सहज भूषण भुजंगासन करतो आहोत आपण. कमरेवर सुखकारक असा ताण आहे. तो ताण अनुभवा. आपलं श्वसन संथ चालू आहे. संपूर्ण शरीर सैल सोडल्यानंतर आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास येतो, श्वास जातोय. सुखकारक अशी स्थिती आहे. सावकाश शवासन, मकरासन करायचं आहे आपल्याला. दोन्ही हात सावकाश जमिनीवर टेकवा. हाताची घडी घाला. कपाळ किंवा एका बाजूला मान खाली किंवा कपाळ दोन्ही हातावर टेकवा. दोन्ही पायात एक पोटात टाचा आतल्याच दिशेने, दोन्ही पायांच्या दिशेने. अंतर थोडं वाढलं तरी चालेल. सुखकारक अशी स्थिती पाहिजे. संपूर्ण शरीर सैल सोडा. मन शांत, श्वसन संथ. आपले लक्ष आपल्या श्वासाकडे न्या. नाकाच्या शेंड्याकडे लक्ष न्या. श्वास घेताना थंड स्पर्श जाणवतोय. श्वास सोडताना उबदार स्पर्श जाणवतोय. त्याची जाणीव करून घ्या. श्वास येतो, श्वास जातोय. यानंतर आपण विरुद्ध बाजूने हालचाल करणार आहोत. त्यासाठी शरीर आणि मनाने तयार व्हायचं आहे आपल्याला. सावकाश मकरासन आपण सोडणार आहोत. सावकाश दोन्ही पाय जोडून घ्या. चवडे सैल सोडून द्या. टाचा, अंगठे जुळलेले. दोन्ही हात वर उचलून, दोन्ही पोपट जमिनीला टेकवून, दोन्ही हात जे मनगट एकमेकाला जुळून घ्या.
त्यामध्ये आपले हनुवटी टेकवा, कमरेचे, पाठीचे, मणक्याचे सर्व स्नायू सैल सोडा. चेहऱ्यावर स्मित हास्य, प्रसन्न मुद्रा ठेवा. छान वाटतंय त्याचा अनुभव करा. सुखकारक अशी स्थिती आहे त्याचा अनुभव करा. आपले लक्ष आपल्या श्वासाकडे न्या, नाकाच्या शेंड्याकडे न्या. श्वास येतो, श्वास जातो, त्याची जाणीव करून घेत आहोत आपण. सावकाश आपल्याला डावा पाय पुढे घ्यायचा आहे पोटाजवळ. छान. बाकीचं संपूर्ण शरीर सैल सोडा. मांडी, पोटरी, जमिनीला टेकली. सुखकारक स्थिती आहे ती अनुभवा. चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. छान खात आहात. सावकाश कमर वर उचलत परत डावा पाय पोटाशी घ्यायचा आहे आपल्याला. हाताच्या आधाराने असं केलं तरी चालणार आहे. हळूहळू आपल्याला त्याची सवय होणार आहे. उजवा पाय आपला सरळ आहे, तो सैल सोडा. पाठीची, कमरेचे स्नायू सैल सोडा. चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. सावकाश उजवा पाय पण आपण पोटाशी घेणार आहोत. दोन्ही गुडघे जोडून घ्या. पायाचे अंगठे एकमेकावर नको. अंगठे सावकाश एकमेकाला जोडले टाचा बाजूने. त्यात आपली बैठक टेकून घ्या. बाकीचं संपूर्ण शरीर सैल सोडा. शांत श्वसन चालू आहे. सावकाश दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर टेकवा आणि सावकाश गुडघ्याजवळ घेऊन या. दोन्ही हात कोपरातून सरळ ठेवत मान जास्तीत जास्त मागे टाका. कंबर खाली दाबलेली, खांदे पाठीमागे. संपूर्ण शरीर सैल सोडा. मन शांत, संत. सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. हाताची ज्ञान मुद्रा. संत श्वसन. आपल्याला शयन स्थितीत जायचं आहे. सावकाश बैठक स्थिती द्या. डावा पाय पुढे, उजवा पाय पुढे. कोपरावर येणार आहोत आपण. सावकाश कोपरावर या आणि शयन शवासन करणार आहोत आपण. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. टाचा आतल्या दिशेने, कवळे बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात शरीरापासून 2 ते 4 इंच लांब. मान सरळ किंवा सोयीस्कर एका बाजूला करले. मन शांत, श्वसन संत. शरीर आपल्याला आता लवकरात लवकर शिथिल करता आलं पाहिजे. सावकाश डावा पाय बोटांपासून कमरेपर्यंत सैल करा. उजवा पाय बोटांपासून कमरेपर्यंत सैल करा. कमरेचे, पाठीचे स्नायू सैल. पोटाचे, छातीचे स्नायू सैल सोडा. दोन्ही हात पोटांपासून खांद्यापर्यंत सैल करा. मानेचे, चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. कपाळावरील आड्या काढून टाका. डोळे अलगद मिटलेले. बुबुळांवर सुद्धा ताण असतो, ताण कमी करा. बुबुळ सैल सोडा.
पोटाची गालाची स्नायू सहित सोडा. आपले लक्ष आपल्या श्वासाकडे न्या, पोटाच्या हालचालीकडे न्या. श्वास येतो, श्वास जातोय, त्याकडे आपण साक्षी भावाने बघत आहोत. श्वास आपोआप येतोय, श्वास आपोआप जातोय. आपण फक्त साक्षी भावाने ती हालचाल बघत आहोत. श्वास घेतल्यावर पोट वर येतं, श्वास सोडल्यावर खाली जातंय. त्या हालचालीशी एकरूप व्हा. शरीर जेवढं शिथिल करून तेवढं श्वसन संत होत जात आहे आपलं. यानंतर आपल्याला काही आसनं करायचे, त्यासाठी शरीर तयार होत आहे. सावधान शवासन सोडणार आहोत आपण. सावकाश दोन्ही हात शरीराजवळ, दोन्ही पाय जुळून घ्या. काचा अंगठी जुळलेले. अर्धचक्रासन करायचं आहे आपल्याला. सावकाश दोन्ही हात एक इंच वर उचला. सावकाश बाजूने गोलाकार फिरवत डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाणार आहोत. समता आणि सावकाश हालचाल. दोन्ही हात वर आल्यानंतर हाताची घडी घालणार आहोत आपण. संपूर्ण हात सैल सोडून द्या. दोन्ही पाय जुळलेले. सावकाश दोन्ही पाय एक इंच वर उचला. चवडे पुढे ताणून घ्या आणि सावकाश गुडघ्यातून वाकवत कमरेजवळ घेऊन येणार आहोत. कमरेजवळ आल्यानंतर दोन्ही पाय जमिनीवर टेकून घ्या. गुडघे, काचा मोटर जुळलेले. सावकाश कंबर वर उचला, पाठ वर उचला. संपूर्ण खांद्यांपर्यंत शरीर वर उचललं आहे त्या स्थितीत स्थिर राहा. मन शांत, श्वसन संथ. कंबर, पाठ या ठिकाणच्या स्नायूंना हलकासा असा ताण येतो आहे. सुखकारक असा ताण आहे, तो ताण अनुभवा. चेहऱ्याचे स्नायू सहित सोडा. चेहऱ्यावर स्मित हास्य. छान करत आहात आपण. सुखकारक अशी स्थिती आहे, ती स्थिती अनुभवा. कुठेही ताण नको. चेहऱ्याचे स्नायू सहित सोडलेले. कमरेचे, पाठीचे स्नायू इथे ताण आहे, तेवढाच ताण अनुभवा. आसनाची स्थिती न बदलता आपलं बाकीचं शरीर सहित सोडायचं आहे. हात सहित, चेहऱ्याचे स्नायू सहित. छान. सावकाश कंबर, पाठ जमिनीवर टेकवा. छान. सावकाश दोन्ही पाय एक इंच वर उचला आणि गुडघ्यातून सरळ करा. संथ आणि सावकाश हालचाल. पाय जमिनीवर टेकून द्या. सावकाश दोन्ही हात एक इंच वर उचला आणि बाजूने गोलाकार फिरवत सावकाशपणे कमरेजवळ घेऊन येणार आहोत. तळ हात आकाशाच्या दिशेने. सावकाशपणे दोन्ही हात कमरेच्या दिशेने आल्यानंतर सावकाश दोन्ही हात कमरेजवळ टेकून द्या. संत श्वसन. यानंतर आपल्याला अनंत आसन करायचं आहे. सावकाश एका कुशीवर व्हा, डाव्या कुशीवर व्हा. डावा हात कोपरातून सरळ करत पंजा कानावर ठेवा. दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ ठेवा. सैल करा आणि सावकाश उजवा हात छातीच्या पुढे जमिनीवर टेकून द्या.
शरीराला खेटून ठेवायचा आहात. पूर्णपणे सैल सोडून द्या. शरीराला चिटकून ठेवला तरी चालेल. आपले चेहऱ्याचे सैल सोडा. दोन्ही हात सैल सोडा. दोन्ही पाय सैल सोडा. आपले लक्ष आपल्या श्वासाकडे न्या. नाकाच्या शेंड्याकडे न्या. श्वास येतो, श्वास जातोय त्याची जाणीव करून घ्या. श्वास घेताना थंड स्पर्श जाणवतोय. श्वास सोडताना उदार स्पर्श जाणवतोय. त्या श्वासाची जाणीव करून घेत आहोत आपण. भगवंत आपलं शरीर चालवतो, हृदय चालवतो, श्वसन चालवतो. 24 तास आपलं तो श्वसन चालवतो, पण त्याकडे आपलं लक्ष नसतं. आज साक्षी भावाने आपण त्या श्वासाची जाणीव करून घेत आहोत. नकळत आपला श्वास चालतो, त्या श्वासाची जाणीव करत आहोत आपण. सावकाश उजवा हात कमरेवर. सावकाश पाठीवर झोपणार आहोत आपण. आणि सावकाश डावा हात सरळ करा. विरुद्ध बाजूने आपल्याला हे आसन करायचं आहे. सावकाश उजव्या कुशीवर व्हा. उजवा हात कोपरातून वाकवत तळवा कानाला लावा. दोन्ही पाय सरळ करा गुडघ्यातून आणि सैल सोडा. बॅलन्स थोडा सांभाळायचा आणि डावा हात छाती पुढे ठेवून द्या. संत श्वसन. संपूर्ण शरीर सैल सोडा. श्वासाकडे लक्ष द्या. छान करता आहात. शरीर जेवढं शिथिल करू तेवढं श्वसन संत होत जात आहे. श्वास एकदम संत होत चालला आहे. कुठेही आपल्याला श्वासाचा आवाज येत नाही. एकदम संथ गतीने श्वास येतोय, संथ गतीने श्वास जातोय. त्या श्वासनाशी आपण एकरूप होत आहोत. श्वास येतो, श्वास जातो, त्याची जाणीव करून घेत आहोत आपण. छान. शरीर जेवढं शिथिल केलं जातं तेवढं श्वसन संत होत चाललंय. साक्षी भावाने आपण त्या श्वसनाची जाणीव करून घेत आहोत. आपल्या आतील भगवंत 24 तास श्वसन चालवतो, त्याची जाणीव करून घेतोय. त्या भगवंताची जाणीव करून घेतोय. सावधान असं सोडणार आहोत आपण. सावकाश डावा हात कमरेवर, उजवा हात खाली करत सावकाश पाठीवर झोपणार आहोत आपण. सावकाश दोन्ही हात कमरेजवळ. संत श्वसन. त्यानंतर आपल्याला बैठक स्थितीत यायचं आहे. सावकाश एका कुशीवर होऊन आपण उठून बसणार आहोत. दोन्ही पाय सरळ ठेवा. आपल्याला अर्ध मत्स्येंद्र आसन करायचं आहे. त्यासाठी शरीर आणि मनाने तयार राहा. सावकाश दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात कमरेजवळ.
तर सावकाश डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे नेऊन चवडा जमिनीवर टेकवा. उजव्या हाताच्या दंडाने आपल्याला डावा पायाच्या गुडघ्याला रेटाटेल अंगठ्याला स्पर्श करायचा प्रयत्न करा आणि त्याच वेळेस आपल्याला उजवा गुडघा आतल्या दिशेने दाबा आणि बैठकीजवळ घेऊन या चवडा. आपला उजवा हात गुडघ्याला रेटा दे. सावकाश अंगठा पकडायचा प्रयत्न करा आणि दुसरा हात आपल्याला कमरेभोवती लपेटून घ्यायचा आहे. आपली दृष्टी पाठीमागे खांद्याच्या साहाय्याने कमरेच्या मणकेला पीळ द्यायचा आहे. हळूहळू पीळ देत पाठीमागे दृष्टी. सावकाश डोळे बंद करा. आपले लक्ष आपल्या शरीराच्या स्थितीकडे द्या. सावकाश श्वसन संथ चालू ठेवा. आहे त्या स्थितीत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. ताण वाटला त्रास वाटला तर माझ्या सूचनेशिवाय आसन सोडून द्यायचं आहे. कमरेचा मणका न पिळतो तसा पिळला जातो. त्यामुळे आपली मणक्याची कमरेची स्नायूंची लवचिकता वाढणार आहे. आसन सोडणार आहोत आपण. सावकाश सरळ व्हा. दोन्ही हात कमरेजवळ आणा. खालचा पाय सरळ करा. डावा पाय सरळ करा. दोन्ही पाय जुळून घ्या. विरुद्ध बाजूने आपल्याला आसन करायचं आहे. सावकाश उजवा पाय गुडघ्यातून वाकवट डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे आपल्याला चवडा जमिनीवर टेकवायचा आहे. त्याच वेळेस डावा पाय गुडघ्यात वाकवून चवडा बैठकीजवळ घेऊन या. डाव्या हाताने गुडघ्याला रेटा देत सावकाश अंगठा पकडायचा प्रयत्न करा आणि उजवा हात कमरेभोवती लपेटून घ्या आणि खांद्याच्या साहाय्याने शरीर मणका पिळून घ्या. आपली दृष्टी मागच्या बाजूला. सावकाश डोळे पण बंद करा. संत श्वसन चालू ठेवा. कमरेला पाठीला मणक्याला पीळ पडतो आहे. सुखकारक असा पीळ आहे. तो पीळ अनुभवा. ताण अनुभवा. आपले पोटाची स्नायू पिळली जात आहे. त्यामुळे पोटातील अवयवांवर सुद्धा दाब येत आहे. लिव्हर स्प्लीन पॅनक्रिया किडनी इंटेस्टाईन यांवर सुद्धा दाब येत आहे. त्यामुळे त्यांचं कार्य सुधारणार आहे. पोटाची आपली अतिरिक्त चरबी कमी होणार आहे. आपला बीपीचा त्रास कमी होणार आहे. सावकाश मान सरळ करा. दोन्ही हात कमरेजवळ घेऊन या. सावकाश खालचा पाय सरळ करा. उजवा पाय सरळ करा. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात कमरेजवळ. संत श्वसन. खोल श्वास घ्या. श्वास सोडा. परत एकदा खोल श्वास घ्या. श्वास सोडा. यानंतर आपल्याला दंड स्थितीत यायचं आहे. उभं राहायचं आहे. सावकाश डावा पाय कमरेजवळ उजवा पाय कमरेजवळ चवड्या घेऊन आपण उभं राहणार आहोत. आपल्याला ताडासन करायचं आहे. त्यासाठी तयार राहा. दोन्ही पायात अर्धा ते 1 फूट अंतर. दोन्ही हात शरीराजवळ. तळहात वाट्यांना चिटकून घ्या. संत श्वसन.
सावकाश दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवत सावकाशपणे डोक्याच्या दिशेने वर घेऊन जा. दंड कानाला लावा. दोन्ही हाताची नमस्कार स्थिती. सावकाश दोन्ही हाताची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळहात आकाशाच्या दिशेने. सावकाश दोन्ही हात वरच्या दिशेने ताणा. हळूहळू ताण वाढवा. आपल्याला वर कोणीतरी खेचत आहे अशा प्रकारे हळूहळू ताण वाढवायचा. आपलं कंबर, पाठ, मांडी, पोटरी येथे ताण येतो आहे. हळूहळू आपलं टाचा पण वर उचला आणि बॅलन्स सांभाळत सावकाश शरीर वरच्या दिशेने ताणा. हाताच्या बोटांपासून टाचांपर्यंत आपल्याला ताण येतो आहे. तो ताण अनुभवा. सुखकारक असा ताण आहे. आपला बॅलन्स सांभाळायचा आहे त्या स्थितीत स्थिर राहायचं आहे. सावकाश टाचा जमिनीवर टेकवा. हळूहळू ताण कमी करा. सावकाश हाताची नमस्कार स्थिती. सावकाश दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवत कमरेजवळ घेऊन येणार आहोत. छान छान करता आहात. यानंतर आपल्याला तिर्यक ताडासन करायचं आहे. संथ श्वसन. सावकाश दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवत डोक्याच्या दिशेने वर घेऊन जा. तळ हात आकाशाच्या दिशेने. हाताची नमस्कार स्थिती. सावकाश दोन्ही बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळ हात आकाशाच्या दिशेने. सावकाश आपल्याला कमरेतून डाव्या बाजूला वाकायचं आहे. कमरेच्या खाली आपली पोझिशन न बदलता, गुडघे न वाकवता सावकाशपणे आपण डाव्या बाजूला झुकणार आहोत. उजव्या बाजूला आपल्याला ताण येतो आहे. बोटांपासून पायाच्या टाचांपर्यंत, गुडघ्यांपर्यंत ताण येतो आहे. उजव्या बाजूला तो ताण अनुभवा. शरीर सैल सोडलं आपोआप शरीर डाव्या बाजूला हळूहळू खाली जातं. झेपेल एवढाच ताण घ्यायचा आहे त्या स्थितीत स्थिर राहायचंय. छान. हळूहळू आपली लवचिकता वाढते आहे. सावकाश कमरेतून सरळ व्हा. विरुद्ध बाजूने आपल्याला आसन करायचं आहे. सावकाश आता उजव्या बाजूला कमरेतून वाकायचं. हळूहळू वाकायचं. कमरेपासून बाकीचं शरीर खाली स्थिर ठेवायचं. गुडघे स्थिर ठेवा. पाठीमागे वाकायचं नाही आपल्याला. सावकाश डाव्या बाजूला वाकायचं आहे. छान. उजव्या बाजूला आपल्याला ताण येतो आहे. डाव्या बाजूला ताण येतो आहे. तो ताण अनुभवा. कंबर, पाठ, खांदा, मांडीपर्यंत आपल्याला ताण येतो. सुखकारक असा ताण आहे. तो ताण अनुभवा. चेहऱ्याची स्माईल सैल सोडा. छान. सावकाश आता आपल्याला सरळ व्हायचं आहे. सावकाश हाताची नमस्कार स्थिती. सावकाश दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवत कमरेजवळ घेऊन येणार आहोत आपण. कमरेजवळ आल्यानंतर सावकाश दोन्ही हात खाली मांड्यांना हात करूया. संथ श्वसन. एक खोल श्वास घ्या, सोडा.
परत एकदा खोल श्वास घ्या, सोडा. यानंतर आपल्याला कटिचक्रासन करायचं आहे. सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घ्या. सावकाश आपल्याला आता डाव्या बाजूला वळायचं कमरेतून. बाकीचं कमरेच्या खाली आपलं शरीर आहे तसंच ठेवायचं. उजवा हात आपला डाव्या खांद्यावर टेकवा आणि दुसरा हात कमरेभोवती लपेटून घ्या आणि सावकाश आपल्याला मणका पिळायचा आहे. खांद्याच्या साहाय्याने आपण पिळत देणार आहोत. आपली दृष्टी मागच्या बाजूला, कमरेपासून मानेपर्यंत संपूर्ण मणके पिळले जात आहे. जुन्याचा कपडा जसा पिळतो तसा आपलं मणका पिळला जात आहात. कमरेच्या खाली आपले स्नायू तसेच ठेवा, गुडघे पिळू नका. सावकाश सरळ व्हा. दोन्ही हात परत खांद्याच्या रेषेत. छान. विरुद्ध बाजूने करणार आहोत आपण. सावकाश उजव्या बाजूला वळा. उजवा हात खांद्यावर ठेवा, डावा हात लपेटून घ्या. गुडघे सरळ ठेवा, गुडघ्यातून नका हे करू. फक्त कमरेपासून मानेपर्यंत कंबर नाही पिळायची, कमरेच्या खाली आपल्याला नाही पिळायचं. छान. श्वासन संथ ठेवा. कुठे ताण जाणवतो, कुठं पीळ येतो आहे तो पीळ अनुभवा. सुखकारक असा पीळ आहे तो अनुभवा. पोटाची पण स्नायू पिळले जातात. त्यामुळे पोटावरची अतिरिक्त चरबी, फॅट निघून जाणार आहे. आपलं शरीर, स्नायू यांची लवचिकता वाढणार आहे. सावकाश कमरेतून सरळ व्हा. दोन्ही हात सरळ करा. सावकाश दोन्ही हात कमरेजवळ. यानंतर आपण शवासन करणार आहोत. सावकाश पुढे या चटेवर. बैठक स्थिती. सावकाश एका पिशवीवरून आपण झोपणार आहोत. दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. टाचा आतल्या दिशेने, चवळे पायाच्या दिशेने. दोन्ही हात शरीरापासून 2 ते 4 इंच लांब. मान सरळ किंवा सोयीस्कर एका बाजूला करले. मन शांत, श्वसन संथ. डाव्या पायाची बोट पंजा बोटा सैल करा. पोटरी, गुडघा, मांडीचे स्नायू सैल सोडा. उजव्या पायाची बोट पंजा बोटा सैल करा. पोटरी, गुडघा, मांडीचे स्नायू सैल सोडा. पाठीचे, कमरेचे स्नायू सैल सोडा. पोटाचे, छातीचे स्नायू सैल करा. दोन्ही हात बोटांपासून खांद्यापर्यंत सैल करा. मानेचे, चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. कपाळावरील आडे काढून टाका. डोळे अलगद मिटलेले. घुगुर सुद्धा सैल सोडायचे आहे आपल्याला. दात, ओठ घट्ट दाबून ठेवू नका. सैल सोडा. आपलं संपूर्ण शरीर सैल झालं आहे. तरी पण पुढे ताण जाणवत असेल तर तो ताण मनाने जाऊन काढून टाका. आपले लक्ष आपल्या श्वासाकडे न्या. पोटाच्या हालचालीकडे न्या. श्वास येतो जातो, त्या श्वासाची जाणीव करून घ्या. साक्षी भावाने आपण त्या श्वसनाकडे लक्ष देत आहोत. उजवर येतं, खाली जातं, त्या हालचालीकडे आपण साक्षी भावाने बघत आहोत. आपलं संपूर्ण शरीर सैल होत गेलं आहे. श्वसन सुद्धा संथ होत चाललं आहे.
शरीर अधिक सैल सोडलं, श्वसनही अधिक सैल होत चाललं आहे. संपूर्ण शरीर सैल झालं आहे. यानंतर आपल्याला प्राणायाम करायचा आहे, दीर्घ श्वसन करायचं आहे. त्यासाठी शरीराने आणि मनाने आपण तयार होत आहोत. संपूर्ण शरीर सैल झालं आहे. आपल्याला श्वसन पण अतिशय संत होत गेलं आहे. आपलं अतिशय संत श्वसन चालू आहे. सावधान शवासन सोडणार आहोत आपण. सावकाश दोन्ही हात कमरेजवळ, दोन्ही पाय धरून घ्या. सावकाश एका कुशीवर उठून बसणार आहोत आपण. सहज आसन किंवा पद्मासन जमेल त्या आसनात आपल्याला बसायचं आहे. हाताची ज्ञान मुद्रा करायची. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद बंद करून घ्या. दोन्ही पाय सैल सोडा, दोन्ही हात सैल सोडा. दोन्ही हात जास्तीत जास्त शरीराजवळ, पोकर शरीराजवळ. मन शांत, श्वसन संत. त्यानंतर आपण उज्जयिनी प्राणायाम करणार आहोत. शीतली पूरक करून आपण उज्जयिनी प्राणायाम करणार आहोत. त्यासाठी शरीर आणि मनाने तयार व्हा. सावकाश जिभेची पन्हाळी करत श्वास घेणार आहोत. हळूहळू छाती भरून श्वास घ्या. श्वास घेऊन झाल्यानंतर श्वास नलिकेचं आकुंचन करत श्वास सोडणार आहोत. श्वास सोडल्यानंतर परत श्वास घेणार आहोत. जिभेची पन्हाळी करत श्वास घ्या. घशाच्या स्नायूचं आकुंचन करत श्वास सोडणार आहोत. उज्जयिनी, तेज, शीतली, पूरक, उज्जयिनी, तेज. याप्रमाणे आपण 5 मिनिटं आवर्तन चालू ठेवणार आहोत. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला श्वास घ्यायचा आहे. हळूहळू श्वास घ्यायचा आहे आणि छाती भरून श्वास घेतल्यानंतर हळूहळू श्वास सोडणार आहोत. कुठलीही सूचना मिळणार नाही. आपल्या क्षमतेनुसार आपलं आवर्तन चालू ठेवा. संथ गतीने श्वास घ्यायचा आणि घशाच्या स्नायूंचं उच्चार करत श्वास सोडायचा. छान छान करता आहात आपण. तीन मिनिटं झाली आहे. 2 मिनिटं बाकी आहे. अजून 2 मिनिटं आपण प्राणायाम करत आहोत. शीतली पूरक, उज्जयिनी,
घशाच्या स्नायूचं आकुंचन करत श्वास सोडा. अर्धा मिनिट राहिला आहे. प्रवर्तन चालू ठेवा. छान करता आहात. श्वास सोडल्यानंतर आपण थांबणार आहोत. शांत श्वसन. यानंतर आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. संथ गतीने श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत भ्रामरी धार. श्वास सुटल्यानंतर हळूहळू श्वास घ्या. छाती भरून श्वास घ्यायचा आणि नंतर भ्रामरी नाक करत श्वास सोडा. छान करता आहात. आपल्या क्षमतेनुसार आवर्तन चालू ठेवा. 5 मिनिटं कुठलीच सूचना मिळणार नाही. क्षमतेनुसार आवर्तन चालू ठेवा.
श्वास सोडल्यानंतर आपण आवर्तन थांबवणार आहोत. समृद्ध श्वसन. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर घासून घ्या. हाताने डोळ्यावर दाब द्या.